आज आपण गणित भाग 1 मधील दुसरे प्रकरण पाहूयात, वास्तव संख्या. तर पहिलं प्रकरण तुम्हाला झालेलं आहे संच. तर त्या संचामध्ये सुद्धा आपण यांचा वापर केलेला आहे. तर बघा, पुन्हा एक रिव्हिजन घेऊयात आपण. तर सर्वप्रथम नैसर्गिक संख्या. तर संख्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. तर विशिष्ट संख्यांचा जो समूह असतो त्या समूहाला नावं दिलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गणिताचा आणखी विकास व्हायचा होता त्यावेळेस आपल्या घरात सुद्धा बघा, आपण ऐकून असेल की गुराखी वगैरे त्यांचे मेंढ्या गाई वगैरे पाळत असत आणि त्यांना मोजायला यायचं नाही, 1 2 असं मोजता येत नव्हतं. परंतु ते घरावरती कोळशानं असे रेषा मारायचे आणि तेवढ्या रेषा एवढे आलेले आहेत की नाही ते तपासून ते खात्री करायचे. तर याला ताळ्याच्या खुणा म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा असं ताळ्याच्या खुणा वापरल्या जायच्या. पण जेव्हा म्हणजे एखादी संख्या मोजण्यासाठी आपण अंक वापरू लागलो, 1 2 असे अंक चिन्ह वापरू लागलो, तेव्हा नैसर्गिक संख्यांचा संच सांगितला गेला. तर नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स म्हणतात आणि नॅचरल वरून n या अक्षराने ते दर्शवलं जातं. तर नैसर्गिक संख्या यामध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो बघा. तर नैसर्गिक म्हणजे निसर्गातल्या, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा संख्यांचा वापर काहीतरी मोजण्यासाठी केला जाऊ लागला आणि काहीतरी मोजताना आपण सगळ्यात पहिल्यांदा 1 म्हणतो बघा, 1 2 3 आणि अशी सुरुवात झाली 4 5 असं अनंतपर्यंत. बघा, 1 2 3 4 5 10 लाख कोटी पद्म वगैरे असं अनंतपर्यंत या संख्या जातील. तर अनंतपर्यंत आपण लिहू शकत नाही, पण ते दाखवण्यासाठी असं लिहिलं जातं बघा, 3 टिंब दाखवले जातात. तर या 3 टिंबाचा अर्थ काय असतो? अँड सो ऑन, म्हणजे असेच यापुढे अशाच संख्या वाढत जातात. तर प्रत्येक वेळी उगी आपण टिंब भरपूर देतो, 3च ठिपके द्यायचे आहेत, याच्या पुढे लक्षात ठेवा. तर हा झाला नैसर्गिक संख्यांचा संच. याच पद्धतीने जेव्हा या नैसर्गिक संख्यांची आपण वजाबाकी वगैरे करायला लागलो, म्हणजे 2 वजा 2 2 वजा 1 माहिती आपल्याला 1 येतं, पण जेव्हा 2 वजा 2 वगैरे अशा वजाबाकी करू लागलो, तेव्हा त्या वजाबाकी आपल्याला दाखवण्यासाठी 2 वजा 2 काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि त्या काळात 0 वगैरे असे चिन्ह वापरले जायचे नाही, नैसर्गिक संख्यांचा संचच वापरला जायचा. आणि मग गरज भासू लागली की 2 वजा 2 जर केलं तर काय येते? तर त्यासाठी एक नवीन संच तयार केला गेला आणि त्या नवीन संचाला नाव दिलं गेलं W. आणि W म्हणजे काय? होल नंबर्स. होल म्हणजे पूर्ण. म्हणून या संख्यांना काय म्हटलं जातं? पूर्ण संख्यांचा संच. मग ह्या पूर्ण संख्या कशा सांगितल्या गेल्या की नैसर्गिक संख्यांमध्ये आणखीन एक घटक वाढवला, 0, आणि 1 2 3 आहे तसेच ठेवले. तर ह्या संचाला काय म्हटलं जाऊ लागलं? पूर्ण संख्यांचा संच. मग ह्या पूर्ण संख्यांच्या संचाच्या बाबतीत सुद्धा काही प्रॉब्लेम्स आले की समजा आपल्याला बेरीज वजाबाकी करताना 3 वजा 2 1 येतं माहिती, 2 वजा 3 केलं तर काय येईल? असा प्रश्न तेव्हा निर्माण झाला. आणि मग अशा 2 वजा 3 ह्या वजाबाकीला व्यक्त करण्यासाठी आणखी नवीन संख्यांचा संच किंवा ह्या संचामध्ये आणखीन काही संख्या आपण निश्चित केल्या आणि त्या संख्यांना नाव दिलं किंवा त्या संख्यांच्या संचांना नाव दिलं I, आणि त्याला पूर्णांक संख्यांचा संच असं म्हटलं जाऊ लागलं. पूर्णांक संख्यांचा संच. तर पूर्णांक बघा, पूर्ण म्हणजे काय? 0 1 2 वगैरे. पूर्णांक म्हणजे काय की ह्या ज्या पूर्ण संख्या आहेत यांच्यामध्ये ऋणसंख्या मिळवल्या गेल्या. तसं पाहता ऋणसंख्या ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत, त्या प्रत्यक्षात आपण काहीतरी मोजताना वगैरे वापरू शकत नाही. पण
त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागलं गणितामध्ये, कारण काही वजाबाकी वगैरे करताना उत्तर काय येणार ते सोडू शकत नव्हतो आपण 2 वजा 3 केलं की. म्हणून ऋण संख्यांचा समावेश केला गेला. तर पूर्णांक संख्यांमध्ये सर्व ऋण संख्यांचा समावेश होतो. म्हणजे हे या पद्धतीनं. काय याचा अर्थ? 0 शून्याच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या येतील आणि शून्याच्या डावीकडे सर्व ऋण संख्या येतील. आणि ह्या ऋण पण अनंतपर्यंत आहेत बघा. ऋण 3, ऋण 5, ऋण 10, ऋण 100, ऋण 1 कोटी वगैरे वगैरे. तर आपल्याला थोडक्यात पूर्णांक संख्या म्हणजे काय सांगता येईल पहा. सर्व ऋणसंख्या, शून्य आणि सर्व धनसंख्या यांचा समावेश पूर्णांक संख्यांमध्ये होतो. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, शून्य हा धन पण नाही आहे, ऋणसुद्धा नाही आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर जेव्हा या संख्यांचा आपण भागाकार वगैरे करायला लागलो की 4/2 केलं तर 2 4 येतं, 2 येतं. पण 2/4 केलं तर भाग घालता येत नाही आपल्याला. मग अशा वेळेस अपूर्णांक संख्यांची गरज आपल्याला भासू लागली आणि ह्या अपूर्णांक संख्यांचा जो संच आहे तो क्यू या अक्षराने दर्शवला जातो आणि त्याला परिमेय संख्यांचा संच असं म्हटलं जातं. तर परिमेय संख्यांवर एक पूर्ण धडा तुम्ही 7वीला शिकलेला आहात, 8वीला पाहिलेला आहे. आता पुन्हा यावर्षी आपल्याला पहिला जो अभ्यास आहे या वास्तव संख्यामधला या परिमेय संख्यांवरतीच पाहायचं आहे. तर परिमेय संख्या म्हणजे काय पहा. तर मागच्या धड्यामध्ये आपण परिमेय संख्या बघितलेल्या आहेत. तर ह्या परिमेय संख्या आपण संचाच्या स्वरूपात कसं दर्शवतो पहा. की काय सांगता येईल आपल्याला परिमेय संख्या म्हणजे असा भागाकार P/Q चा भागाकार. यामध्ये म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय, संच आपण गुणधर्म पद्धतीनं शिकलेलं आहे. x हा असा आहे की x कसा आहे, P/Q एवढा आहे. मग यातला P आणि Q हे दोन्ही पूर्णांक संख्यांचे घटक आहेत. म्हणजे P आणि Q म्हणजे या परिमेय संख्यातला प्रत्येक घटकाचा जो अंश आहे किंवा छेद आहे हे दोन्हीही पूर्णांक असतील. म्हणजे धन तर असतील, ऋण तर असतील किंवा शून्य असतील. आणि Q ≠ 0. महत्त्वाची अट काय आहे की हा जो Q आहे म्हणजे छेद जो आहे तो शून्य नकोय. आता याची काही उदाहरणं आपण बघूयात. तुम्ही सांगायचंय मला ही परिमेय आहे का. बघा 1/2 मी जर घेतले तर परिमेय संख्यांची अट काय आहे, अंश आणि छेदाच्या रूपात मांडलेली संख्या. मग याचा अंश आणि छेद आपण तपासायचा, तो पूर्णांक आहे का, म्हणजे धन ऋण किंवा शून्य आहे का. मग आहे का, अंश कसं आहे, धन आहे, छेद सुद्धा धन आहे, म्हणजे ही पूर्णांक. आणि अजून एक महत्त्वाची अट काय आहे की छेद त्याचा शून्य नको आहे. शून्य आहे का इथे, नाही, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. आणखीन एक संख्या घेऊयात आपण. समजा मी ऋण 4 घेतले तर ही परिमेय संख्या आहे का. पुन्हा ऋण 4 आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो का. छेद आहे का इथे, नाही आहे. परंतु कुठल्याही संख्येला जर छेद काही नसेल तर आपण 1 घेत असतो. म्हणजे ही ऋण 4 संख्या अंश छेदाच्या रूपात आपण अशी म्हणतो, ऋण 4/1 किंवा ऋण 4 लिहिलं तरी चालतं. पण आता अंश छेदाच्या रूपात म्हणजे या पद्धतीने येईल. आणि दुसरी अट काय आहे, Q हा शून्य नको, म्हणजे छेद त्याचा शून्य नको आहे. शून्य व्यतिरिक्त 1 आहे. मग ही परिमेय संख्या आहे का, आहे. समजा मी असं घेतले 5/0. तर याचा छेद शून्य आहे पहा. आपल्याला छेद शून्य नको आहे, नॉट इक्वल आहे. म्हणजे छेद जर शून्य असेल तर याला परिमेय संख्या म्हणणार नाही. आणखीन एक उदाहरण बघूयात आपण. ऋण 2/0 ही परिमेय आहे का, ही सुद्धा परिमेय नाही. समजा असं दिलं तुम्हाला 0 ही परिमेय आहे का, मग याचा छेद किती येणार, 1. छेद 1 असेल तर ती परिमेय असते. मग मी असं जर दिले 0/0 दिले
तर ही परिमेय आहे का मग? छेद शून्य आहे पहा, 0 भागिले 0 याचं उत्तर अजूनही आपल्याला मिळालेलं नाही, पण याचा छेद 0 आहे म्हणजे ही परिमेय नाही. तर अशा पद्धतीनं ह्या पी छेद क्यूचा अर्थ आहे, कळतंय का बघा. पी छेद क्यू म्हणजे काय? अंश आणि छेद, पी आणि क्यू हे पूर्णांक असायला पाहिजे, म्हणजे ऋण तरी 0 किंवा धन असायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची अट काय? त्यांचा छेद 0 नको. समजतंय? तर ह्या झाल्या परिमेय संख्या. तर ह्याच्या पुढे जाऊन ह्या परिमेय संख्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही प्रश्न होते. यांचा जो भागाकार आहे, भागाकाराबद्दल वगैरे प्रश्न होते किंवा यांचं वर्गमूळ काढताना आपल्याला प्रॉब्लेम्स आले. म्हणून नवीन संख्या संचाचा शोध सांगितला किंवा नवीन संख्या संच सांगितला गेला, त्याला वास्तव संख्यांचा संच असं म्हटलं जातं. आणि तेच आपल्याला यावर्षी पाहायचं आहे. इथंपर्यंत तरी आपण पाहिलेलंच आहे. नवीन हे बघायचं आहे आपल्याला, वास्तव संख्या. लक्षात आलं? तर ही सर्व रिव्हिजन घेतले मी तुमची, की याच्या आधी तुम्ही जे काही शिकलेलं आहात तर हे लक्षात येतंय सगळ्यांना. आता हे सगळे जे संच आहेत आपण मागच्या संच या प्रकरणात पाहिलेलं आहे बघा, की नैसर्गिक संख्या संचातले जे घटक आहेत ते सर्व घटक या पूर्ण संख्या संचात आहेत का पहा. 1 2 3 4 आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्या संच हा W म्हणजे काय? पूर्ण संख्या संचाचा उपसंच आहे. हे चिन्ह काय दाखवतं? उपसंचाचं चिन्ह आहे. आणि ह्या W मधले पूर्ण संख्यामधले सगळे घटक पहा इथं आहेत पूर्णांक संख्यांमध्ये. म्हणजे पूर्ण संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा उपसंच आहे. आणि यातले सगळे घटक आता पी छेद क्यू या रूपात जर लिहिलं, यातला छेद जर मी 1 घेतले, परिमेय संख्यांचा छेद जर मी 1 घेतले, तर सगळे काय मिळतील मला? इथं बघा उदाहरण, ऋण 4 हा काय आहे? पूर्णांक आहे की नाही? तर छेद 1 असणाऱ्या ज्या संख्या आहेत, म्हणजे क्यू जर 1 असेल तर सगळ्या मला पूर्णांक संख्या मिळतील. आणि क्यू जर 1 व्यतिरिक्त असेल तर मला सगळ्या अपूर्णांक मिळतील. इथे पहा, हा 1/2 किंवा 3/4, ऋण 5/6 वगैरे ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त आहे त्यांना आपण काय म्हणतो? अपूर्णांक. म्हणजे सगळे पूर्णांक आणि अपूर्णांक हे परिमेय संख्यांमध्ये येतात. परिमेय संख्यांमध्ये कोणकोणते घटक येतात? सर्व पूर्णांक म्हणजे एवढे सगळे, आणि अपूर्णांक म्हणजे ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त आहे, जसा 5/6 असेल, ऋण 3/2 किंवा 4/7. तर ह्या सगळ्या संख्यांचा समावेश अपूर्णांक म्हणतो, कारण यांचा छेद 1 नाही आहे. तर पूर्ण संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा उपसंच आहे. आणि पूर्णांक संख्या संच हा कुणाचा उपसंच आहे? परिमेय संख्या संचाचा उपसंच आहे. तर परिमेय संख्या संच हा वास्तव संख्या संचाचा उपसंच आहे. बघा हे 5 संच लक्षात आले का? तर याच्या पुढचा जो भाग आहे की परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. तुम्ही सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचे आहेत. पुस्तक समोर असेल तरच आपल्याला व्यवस्थित समजणार आहे गणित. तर पुढचा मुद्दा आहे परिमेय संख्या संचांमधील क्रमसंबंध. आता क्रमसंबंध म्हणजे काय पहा. क्रमसंबंध म्हणजे क्रम म्हणजेच लहान कोण आणि मोठा कोण हे ठरवणं, त्यालाच आपण काय म्हणतो? क्रमसंबंध. तर कंसामध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता, क्रमसंबंध म्हणजेच काय? लहान मोठेपणा. समजा तुम्हाला 2 परिमेय संख्या दिलेत. आता परिमेय संख्या नेहमी आपण कशी दर्शवणार आहोत? अंश भागिले छेद या रूपात. तर 2 संख्या दिलेले तुम्हाला. पहिली आहे P/Q आणि दुसरी आहे R/S. आता ह्या 2 संख्यांमध्ये यांचा छेद सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला काय घ्यावा लागेल? छेद हा 0 नाही आहे. 0पेक्षा काय आहे? मोठा आहे. म्हणजे तो धन आहे. लक्षात येते का पहा? सगळ्यांना माहिती ना हे? हा जो 0 आहे, 0च्या उजवीकडे सगळे धन आहेत म्हणजे सगळे मोठ्या संख्या असतात, आणि डावीकडे सगळे ऋण आहेत म्हणजे 0पेक्षा त्या लहान असतात.
तर ह्या संख्या संचामध्ये डावीकडच्या संख्या लहान, तर उजवीकडे जसं जसं आपण जाऊ तसं संख्या मोठ्या होत जातात. इथं आपल्याला ज्या 2 परिमेय संख्या घ्यायच्या आहेत, त्या परिमेय संख्या कशा घेणार आहे आपण? त्यांचा छेद काय असायला पाहिजे? शून्यापेक्षा मोठा. शून्यापेक्षा मोठा असेल तर तो काय असला पाहिजे? धन असला पाहिजे. अशा 2 संख्या जर घेतल्या तर यांमध्ये आपल्याला 3 प्रकारे क्रमसंबंध लिहिता येतो पहा. तर पहिला क्रमसंबंध आपण काय लिहू शकतो की जर आपल्याला ठरवायचं आहे हा मोठा आहे का दुसरा मोठा आहे. मग पहिला तरी मोठा असेल तेव्हा काय असतं, दुसरा मोठा असेल तर काय असू शकतं, आणि तिसऱ्या केसमध्ये असंही असू शकतं की या दोन्ही संख्या समान असू शकतात. मग कधी असं घडतं तेच आपण पाहणार आहोत. जर ही पहिली संख्या, याचा हा अंश आहे पहिल्या संख्येचा अंश, हा दुसऱ्या संख्येचा अंश, तर मी तिरकस गुणाकार केले म्हणजे पी गुणिले यस आणि इकडचा गुणाकार आर गुणिले क्यू केले. तर ह्या 2 तिरकस गुणाकारांमध्ये जर पहिल्याच्या अंशाला घेऊन केलेला गुणाकार, पहिल्याच्या अंशाला घेऊन केलेला गुणाकार मोठा असेल, आता हे चिन्ह कळतात तुम्हाला लहान मोठे, तर लहान मोठा जर 2 टोकं याच्याकडे असतील तर इकडं लिहिलेली संख्या मोठी असते आणि इथं एकच टोक आहे, याचा अर्थ इकडची संख्या काय असते? लहान असते. तर हे सोपी पद्धत आहे लक्षात ठेवायला. तर याचा अर्थ काय? हा पहिला तिरकस गुणाकार, याला पहिल्याच्या अंशाला घेऊन केलेला गुणाकार त्याला पहिला तिरकस गुणाकार म्हणतो आणि दुसऱ्याच्या अंशाला घेऊन केलेला जो गुणाकार असतो त्याला दुसरा तिरकस गुणाकार म्हणतो आपण. मग ह्या दोन्ही गुणाकारांमध्ये जर पहिला तिरकस गुणाकार काय आहे पहा, इथं मोठा आहे का लहान आहे? 2 टोक आहे, त्याचा अर्थ मोठा आहे दुसऱ्या तिरकस गुणाकारापेक्षा. तर पहिला तिरकस गुणाकार मोठा असेल तर पहिली संख्या मोठी असते, म्हणजे पी छेद क्यू हा मोठा असतो आर छेद यस पेक्षा. तर आपण हे सर्व झाल्यानंतर उदाहरणं पाहूयात. तर लक्षात तुम्ही काय ठेवणार आहे? पहिला तिरकस गुणाकार मोठा असेल तर पहिली संख्या काय असणार आहे? मोठी. तर याच पद्धतीनं जर दुसरा तिरकस गुणाकार घेतला मी, किंवा पहिला तिरकस गुणाकार लहान आहे म्हणजे दुसरा तिरकस गुणाकार मोठा आहे, जर पी गुणिले यस याला काय म्हणणार आपण? पहिला तिरकस गुणाकार हा आता लहान आहे कुणापेक्षा? दुसऱ्या तिरकस गुणाकारापेक्षा. असं जर असेल तर कुठली संख्या लहान असणार आहे? ह्या पीला घेऊन असलेली, म्हणजे पी छेद क्यू लहान आर छेद यस पेक्षा, असं असेल. समजतंय? म्हणजे पहिला तिरकस गुणाकार लहान, पहिली संख्या लहान. पहिला तिरकस गुणाकार मोठा, पहिली संख्या मोठी. त्यानंतर तिसरा बघा, जर तिरकस गुणाकार दोन्ही समान असतील तर त्या दोन्ही संख्या सुद्धा काय असणार आहेत? समान असतील. तर असे हे 3 परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध आहेत. क्रमसंबंध म्हणजे काय? लहान, मोठा की समान, मोठा आहे का लहान आहे की समान आहे, हे आपण इथं ठरवलं. काही उदाहरणं घेऊयात बघा आपण. समजा मी अशा 2 संख्या घेतले, 2/3 आणि ऋण 3/5. तर यांचा छेद बघा मी धन घेतलेलं आहे. छेद धनच पाहिजे आपल्याला तरच आपण ठरवू शकतो. मग सांगा पहिला तिरकस गुणाकार किती येतो? 2×5 = 10 आणि दुसरा तिरकस गुणाकार 3×3 = 9. कोण मोठे आहे मग 10 आणि 9 मध्ये? धनसंख्या मोठ्या असतात ना, धन आणि ऋणमध्ये धनसंख्या मोठ्या असतात, म्हणजे 10 मोठा आहे म्हणजे पहिली संख्या मोठी. असंच आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण. समजा 2/3 आणि दुसरी संख्या घेतली आपण 4/ समजा घेतलं 3. तर यामध्ये कोण मोठा आहे कसं ठरवणार? परत तिरकस गुणाकार करा. 2×6 आणि इथं 4×12. पण इथं छेद आपल्याला ऋण नको आहे ना, मग ऋण नको असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्यावं लागेल? त्याला धन. मग छेद धन कसं करणार? हा जर धन केला तर हा ऋण चिन्ह कुठं जाणार आहे? अंशस्थानी. मग हा तिरकस गुणाकार करा. 2×6
काय येणार? ऋण 6 आणि 4 त्रिक 12. कोण मोठा आहे मग यामध्ये? म्हणून ही संख्या मोठी. किंवा इथं तोंडी सुद्धा तुम्ही ठरवू शकता या उदाहरणामध्ये. काय आहे? -2/3 आणि 4/3. हे ऋण आहे आणि हे धन आहे. कुठल्या संख्या मोठ्या असतात? धनसंख्या नेहमी मोठ्या असतात. असं डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालतं. आणखीन एक उदाहरण घेऊयात आणि मग आपण थांबूयात. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे 2 5/7 आणि दिले 15/21. मग तर दोघांचा छेद तर शून्यापेक्षा मोठा आहे. मग आपण काय करूयात? तिरकस गुणाकार. छोट्या संख्या घेऊयात का? छोटी संख्या घेऊयात आपण. 10/14 गुणाकार करा. 14 पंचे किती येणार? 70 आणि 10 सत्ते 70. दोन्ही गुणाकार समान आले म्हणजे दोन्ही संख्या सुद्धा काय असतील? समान. जे अशा पद्धतीनं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हे सगळं आपण करून पाहिलेलं आहे. सगळं 8वीला 9वीला झालेलं आहे आपल्याला. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय असतात कळालं का? पहा, अंश छेदाच्या रूपात लिहिलेल्या संख्या ज्याचा छेद शून्य नाही. छेद शून्य नको. यानंतर आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहणार आहे. हे क्रमसंबंध कळालं का? लहान मोठेपणा कसं ठरवायचं? मोठा तिरकस गुणाकार मोठा असेल, पहिला तिरकस गुणाकार मोठा असेल तर पहिली संख्या मोठी. पहिला तिरकस गुणाकार जर लहान असेल तर पहिली संख्या लहान. आणि दोन्ही तिरकस गुणाकार जर समान असतील तर दोन्ही संख्या काय असतील? समान.